वरवर दिसणारा हा फोटो साधासुद्धा नाहीये। हा फोटो त्या बीडचा आहे जिथं बायकांना मशीन म्हणून राबवलं जातं। तिनं कामातून सुट्टीच घेऊ नये म्हणून थेट तिला वांज बनवणाऱ्या व्यवस्थेचं प्रतीक म्हणून हा फोटो आज जगभरात गाजतोय। होय, हे अगदी खरं आहे। की तुम्ही खात असलेली ही साखर गोड नाहीये, ती अत्यंत कडवट आहे। मासिक पाळीच्या त्या 4 दिवसात एका स्त्रीच्या शरीरातून जीवघेण्या कळा येत असतात। वयाच्या अवघ्या 30 ते 35व्या वर्षी या महिला थेट आपलं गर्भाशय काढून फेकून देतात। या बीडच्या महिलांच्या वेदना दिसतायत, पण महाराष्ट्राला याचं उत्तर अस्वस्थ करणार। मंडळी, हा फोटो फ्रान्सच्या कल्टिनेशन मीडियानं आपल्या ट्विटरवर शेअर केला। हा फोटो सध्या जगभरात ट्रेंड होतोय, पण खरी गंमत अशी आहे की हा फोटो ज्या मातीतला आहे त्याच लोकांना या फोटोबद्दल फारसं काही माहीत नाही। आता तुम्ही म्हणाल, असं काय दडलं या फोटोत? 2 महिलाच तर दिसतायत ना। पण जरा थांबा, वरवर दिसणारा हा फोटो साधासुद्धा नाहीये। हा फोटो त्या बीडचा आहे जिथं बायकांना मशीन म्हणून राबवलं जातं। तिनं कामातून सुट्टीच घेऊ नये म्हणून थेट तिला वांज बनवणाऱ्या व्यवस्थेचं प्रतीक म्हणून हा फोटो आज जगभरात गाजतोय। होय, हे अगदी खरं आहे। सकाळचा पहिला चहा, सणासुदीला खायलेला गोड शिरा किंवा उन्हाळ्यात जीव शांत करण्यासाठी प्यायलेलं थंडगार कोल्ड्रिंक्स, या सगळ्यामधला गोडवा तुम्हाला सुखावून जातो ना। पण जर मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही खात असलेली ही साखर गोड नाहीये, ती अत्यंत कडवट आहे, ती पांढरी शुभ्र नसून ती एका आईच्या आणि एका बहिणीच्या रक्तानं माखलेली आहे आणि त्याची दाहकता दाखवणारा हा फोटो आहे। साडीतल्या महिलेचं पोट आणि त्यावर असलेले शस्त्रक्रियेचे भयानक व्रण, या फोटोची अमेरिकेपासून ती अगदी युरोप पर्यंत जगभरात चर्चा सुरू आहे। पण गंमत आणि शोकांतिका बघा, आपल्याला त्याबद्दल फारसं काही माहितीच नाहीये। या फोटो मागे दडलेल्या कहाणीबद्दल मी आज तुम्हाला एक जळजळीत वास्तव सांगणार आहे। ते ऐकून तुम्हालाही पांढरी शुभ्र साखर लाल भडक दिसेल। फ्रान्सच्या मीडियानं या फोटोला का ट्विट केलं आणि काय आहे गोड साखरेमागचं न पचवता येणारं कडवट सत्य, याचाच सविस्तर आढावा घेणारा हा व्हिडिओ। मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय थेट मुद्द्यावर। बीड जिल्हा महाराष्ट्राचा एक असा भाग जिथून दरवर्षी लाखो लोक ऊसतोडीसाठी स्थलांतर करतात। इथं माणसाला माणूस म्हणून नाही, कोयता म्हणून ओळखलं जातं। होय, कोयता। नवरा आणि बायको या दोघांना मिळून एक कोयता मानलं जातं। ही आधुनिक गुलामगिरी सुरू होते मुकादम नावाच्या मध्यस्थापासून। हा मुकादम या गरीब जोडप्यांना 6 महिन्याच्या ऊसतोड हंगामासाठी 50 ते 60 हजार रुपये ॲडव्हान्स म्हणजे उचल देतो। पण ही उचल नसून तो साक्षात मृत्यूचा फास असतो, कारण याच पैशाच्या बदल्यात या जोडप्याला रोज तब्बल 2 टन ऊस तोडून ट्रकमध्ये भरावा लागतो। कामाची वेळ काय माहिती आहे? दिवसाचे तब्बल 12 ते 14 तास। पहाटे 3 वाजता उठायचं, गोठवणारी थंडी असो किंवा गंगाची लाही लाही करणारं ऊन, सुट्टी नावाचा प्रकार त्यांच्या डिक्शनरीत नसतो। जर एखादा दिवस तुम्ही आजारी पडलात आणि काम बुडालं तर मुकादम 250 ते 500 रुपये दंड आकारतो। आधीच 50 हजारांचं कर्ज, त्यात हा दंड, हे चक्र कधी संपत नाही। या चक्रात माणसाचं जगणं अगदी जनावरापेक्षा सुद्धा बदतर होतं। या सगळ्यात सर्वात भयानक मरण यातना वाट्याला येतात त्या एका स्त्रीच्या। निसर्गानं स्त्रीला मातृत्वाचं वरदान दिलं, पण ऊसतोडीच्या फडात हेच वरदान तिच्यासाठी सगळ्यात मोठा शाप बनतंय। दर महिन्याला येणारी मासिक पाळी तुम्हाला माहिती आहे। मासिक पाळीच्या त्या 4 दिवसात एका स्त्रीच्या शरीरातून जीवघेण्या कळा येत असतात। साधी मान वर करणं कठीण होतं, पण विचार करा, त्या तशा अवस्थेतही या महिलांना पोटाला पदर खोचून
50-50 किलो ऊसाच्या मुळ्या डोक्यावर उचलून ट्रकमध्ये टाकाव्या लागतात. आणि जर का समजा पाळीच्या त्रासाने एखादी सुट्टी घेतली तर मुकादम दंड लावतो आणि 50,000च्या कर्जाचा डोंगर आणखी वाढतो. कधी कधी तर एक आठवड्याची कमाई पाण्यात जाते. या त्रासातून, या आर्थिक दंडाच्या भीतीतून कायमची सुटका मिळवण्यासाठी वयाच्या अवघ्या 30 ते 35व्या वर्षी या महिला थेट आपलं गर्भाशय काढून फेकून देतात. होय, महाराष्ट्र सरकारच्या स्वतःच्या जून 2025च्या आरोग्य सर्वेक्षणाच्या नुसार 2024 या एकाच वर्षात बीडमध्ये ऊसतोडीला जाण्यापूर्वी तब्बल 843 महिलांनी आपलं गर्भाशय काढून टाकलं. त्यातल्या 477 महिला या फक्त 30 ते 35 वयोगटातल्या होत्या. 2019च्या एका सरकारी आकडेवारीनुसार बीडमधील 82,309 महिला मजुरांपैकी जवळपास 17% म्हणजे 13,861 महिलांचे गर्भाशय काढले गेले. 2024 मध्ये IIED या आंतरराष्ट्रीय संस्थेनं केलेल्या पाहणीत अतिशय धक्कादायक वास्तव समोर आलं. स्थलांतर करणाऱ्या ऊसतोड महिलांच्या पैकी तब्बल 55.73% महिलांकडे गर्भाशयच नाहीये. संपूर्ण भारतात गर्भाशय काढण्याचं प्रमाण फक्त 3.2% आहे आणि एकट्या बीडमध्ये तब्बल 55%. मग ही गर्भाशयाची कत्तल नाही तर आणखी काय आहे? वयाच्या 30व्या वर्षी गर्भाशय काढल्यावर त्या बाईच्या शरीराची काय अवस्था होत असेल? तिला मोनोपॉज वेळेआधीच येतो, हाडं ठिसूळ होतात, कंबरदुखीनं तिचा जीव जातो. म्हातारपण 15 वर्ष आधी शरीरावर येऊन आदळतं. पण याची कुणाला पडलेलीच नाहीये, कारण त्या बाईला मशीन समजलं जातं, फक्त ऊस तोडणारी मशीन. आता तुम्ही विचाराल, यावर सरकार काय करतंय, कारखानदार काय करतायत? इथंच सुरू होतं महाराष्ट्राच्या साखरेचं काळं कुट्ट राजकारण. महाराष्ट्रात जवळपास 210 साखर कारखाने आहेत. 2025-26 मध्ये 1 कोटी टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे. हे कारखाने कुणाचे आहेत? कोणत्याही पक्षाचा झेंडा घ्या, कारखानदार हे राजकारणीच आहेत. आणि हे कारखानदार अत्यंत हुशारीनं कायदेशीर पळवाट काढतात. ते म्हणतात, आम्ही या मजुरांना कामावर ठेवतच नाही, त्यांना मुकादम कामावर आणतो, त्यामुळे आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही. अर्थात कारखानदार यातून सोयीस्करपणे हात झटकतात. सरकारनं 2019 मध्ये एक समिती नेमली. काय झालं? काहीच नाही. आता 25 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र सरकारनं पुन्हा एक नवी समिती स्थापन केली आहे. पहिली समिती स्थापन होऊन 7 वर्ष उलटून गेली, पण साखरेचं उत्पादन थांबलं नाही आणि बायांची गर्भाशय निघणंही थांबलं नाही. पण हे फक्त मलमपट्टी करण्याचं नाटक आहे का, असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातो. बरं, तुम्हाला माहिती आहे का की रक्ताळलेली साखर कुठे जाते? ती जाते तुमच्या आमच्या घरात. 2024 मध्ये न्यूयॉर्क टाइम्स आणि द फुलर प्रोजेक्ट यांनी एक ग्लोबल इन्व्हेस्टिगेशन केलं. त्यात दालमिया भारत शुगर आणि NSL शुगर ही 2 मोठी नावं समोर आली. विशेष म्हणजे या कंपन्यांकडे कामगारांच्या नैतिकतेचं बॉन सुक्रो नावाचं सर्टिफिकेट होतं. म्हणजे कागदावर सगळं ऑल इज वेल आणि प्रत्यक्षात मजुरांचं शोषण. आता या कारखान्यांकडून साखर कोण घेतं तेही ऐका. कोका कोला, पेप्सिको, मॉन्डेलीज हीच कंपनी तुमची आवडती कॅडबरी तयार करते. आणि युनिलिव्हर. जेव्हा हे बिंग फुटलं तेव्हा परदेशात हादरवणारे पडसाद उमटले. मॉन्डेलीजनं गुपचूप दालमिया शुगरशी संबंध तोडले. कोका कोलानं दिखाव्यासाठी कामगार प्रशिक्षण सुरू केलं. पेप्सिकोनं तर फेब्रुवारी 2025 मध्ये अमेरिकेच्या एका नियमाचा आधार घेत या विषयावरच्या भागधारकांचं मतदान रोखून धरलं. अमेरिकेच्या कामगार विभागानं थेट बीडच्या साखरेला जबरदस्तीच्या मजुरीतून तयार झालेल्या उत्पादकांच्या यादीत टाकलं. विचार करा, अमेरिकेला, फ्रान्सला या बीडच्या महिलांच्या वेदना दिसतायत, पण महाराष्ट्राला याचं उत्तर अस्वस्थ करणार. ज्या व्यवस्थेमुळे एका आईला पैशासाठी स्वतःच्या स्त्रीत्वाची, स्वतःच्या गर्भाशयाची कत्तल करावी लागते, तीच व्यवस्था बाजारामधल्या त्या चकचकीत कोल्ड्रिंकच्या बाटल्या आणि चॉकलेट्स बनवते आणि आपण ते अतिशय चवीनं खातोय. आजपासून जेव्हा केव्हाही तुम्ही चहाचा घोट घ्याल, एखादं चॉकलेट खाल, तेव्हा एखादा फक्त
बीडच्या रखरखत्या उन्हात पोटाला चिंध्या बांधून ऊस तोडणाऱ्या आणि पोटावर ऑपरेशनचे टाके घेऊन जगणाऱ्या त्या माऊलीची नक्की आठवण काढा. हा प्रश्न फक्त फ्रान्सच्या मीडियाचा किंवा अमेरिकेच्या संस्थेचा नाहीये. हा प्रश्न आपल्या मातीचा आहे, आपल्या आया बहिणींचा आहे. त्यामुळे याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे, कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.